या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड पिंपळगाव बुद्रुक येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व दवाखान्याच्या निर्मितीत कोणत्याही कुटुंबांवर अन्याय होऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी घेतली. सांगावे येथे प्रस्तावित असलेले पण पिंपळगाव बुद्रुक येथे होणारे शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व 50 बेडचे हॉस्पिटल गेल्या महिनाभरापासून वादग्रस्त व बहुचर्चित लढ्यामुळे जिल्हाभर गाजत आहे. गावकऱ्यांच्या आंदोलनात यश आले असले तरी नव्या प्रस्तावित जागेत 6 कुटुंबे स्थलांतरित करण्याच्या शासन आदेशाने नवे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट मंडलिक यांनी आज पिंपळगाव येथे पाझर तलाव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले. ग्रामस्थांशी बोलताना ॲडव्होकेट मंडलिक म्हणाले, सांगाव होणारे हे शासकीय महाविद्यालय पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरून पिंपळगाव येथील शासकीय जागेत होत आहे. गावातील 124 एकर गायरान जागेपैकी 5 एकर जागेवर हे महाविद्यालय होणार आहे. पण कंत्राटदाराच्या भल्यासाठी तलावाच्या परिसरात 14 कोटी रुपये खर्चाची भिंत बांधून गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्याने संपूर्ण गावाने याला कडाडून विरोध केलाय. मंत्री मुश्रीफ यांच्यासह संपूर्ण खाते व शासन विरोधात 8 दिवसाचे आंदोलन करून गावकऱ्यांनी खाते व शासनाचा डाव धुळीस मिळवला. गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे शासनाला जागा बदलावी लागली. वैद्यकीय विभाग व जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने दुसऱ्या जागेत हे महाविद्यालय हलवण्यात आले. पण येथे 5 ऐवजी 7 एकर जागा प्रस्थापित केल्याने या परिसरातील 6 कुटुंबे विस्थापित होत आहे. आज त्या कुटुंबियांनी माझ्याकडे न्यायाची मागणी करत या प्रश्नी आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असून त्यांचे नेतृत्व ॲडव्होकेट मंडलिक यांनी करावे असे साकडे घातले. यावेळी माजी सरपंच धनाजी तेलवेकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल मोगदुम, सामाजिक कार्यकर्ते राज कांबळे, संतोष पठारे, राहुल आकुर्डे व सर्जेराव तेलवेकर यांनी या प्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कागल तालुका शिवसेनेचे अध्यक्ष सुधीर पाटोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नेक्स्ट साठी मुरगुडहून सर्जेराव भाट.